जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरी राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले मो सजनी सुख झाले मो सजनी सुख झाले मो सजनी
सहुवेदी जाण जाई शास्त्री सहुवेदी जाण जाई शास्त्री अठराही पुराण हरित गाते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे वाया व्यर्थ कथा सांगे एक हरी आत्मा जीव जीव समान एक हरी आत्मा जीव जीव समान वाया दुर्गमान हरी मन
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे स्वरात म्हणा, स्वरात. हरिमुखे म्हणा, अभंग सपुऱ्यांचा 100%. 100%. महाराज त्या मायेचा जरा आवाज वाढवा. चहुवेदी जाण चहुवेदी जाण साई शास्त्रे कारण 18 पुराणे हरिसे गाते मंथोनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यक्त कथा सांडे मार्गो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाले मन हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञान देवा पाटहरिया वैकुंठ
भरला घनदाट हरी दिसे, हरी मुके गाता हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे असं का होते त्याचं कारण सांगतो तुम्हाला. नाथ महाराजांच्या हरिपाठावर मी भरपूर कीर्तन केलेले आहेत महाराज. त्यामुळं नाथ महाराजांच्या हरिपाठातलं ध्रुवपद डोक्यात येते. आणि 4 वर्षे आमच्या संस्थेत, मी 4 वर्ष ज्या संस्थेत होतो आप्पेगावला, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हॅलो चेक महाराज, याचा ट्रबल वाढलाय बघा, ट्रबल कमी करा, ट्रबल. आणि बेस जरा सध्या बेस बेस बास बास वाढवा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हा बस असू दे आता, तेवढ्यावर चालतंय, काय अडचण नाही. ऐका, माझ्या परमार्थाची सुरुवात ज्ञानोबारायांचं जन्मगाव आप्पेगाव. मुलग्याला शाळा शिकवायची असताना डायरेक्ट 1लीत घालावं का 5वीत घालावं? चूक, दोन्ही पण उत्तर चूक आहे. पहिला कुठं घालावं? हां, अंगणवाडीत. तसं परमार्थातली अंगणवाडी माझी ज्ञानोबारायांचं जन्मगाव आप्पेगावात झालं. ती मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असेल म्हणून ती प्राप्त मला झाली. आणि कॉलेज माझं झालं पैठणला. आप्पेगाव ते पैठण 15 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं रोज पहिल्यांदा नाथ महाराजांचा हरिपाठ आणि मग माऊलींचा हरिपाठ. पहिला माऊलींचा हरिपाठ आणि नंतर नाथ महाराजांचा हरिपाठ. 2 हरिपाठ नेहमी नित्यनेमाला घ्यायचंच असा नियम असल्यामुळं ते मुखामध्ये माझ्या आलं. आणि जरासं एवढं तज्ज्ञ लोक सगळी बघून जरासं बावचाळ्यातला प्रकार झाल्यासारखा असं मला जरा, तुम्हाला काय वाटतंय? असं झालं असेल. कारण अभंग दिलाय चहुविधी जाण शाही शास्त्री कारण. या अभंगामध्ये बुद्धीला ज्ञान, मनाला भक्ती आणि कृतीला नामस्मरण पटवून देणारा अभंग आहे. अभंग ज्ञानोबारायांचा आहे. हरिपाठातील दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. ऐका, आजच्या अभंगातलं एक जरी चरण न सोडवता जर मी तुरुंब्याला गेलो तर तुमच्या या महायज्ञाचा दोष मला लागेल. त्यामुळं इतर वेळ न घालवता मला चरण सोडवायचे आहेत. हा यज्ञ चालू आहे. आणि मला कीर्तनाची संधी दिली सरोडेकरांनी. मी तुमच्या सगळ्या वारकरी, निष्ठावंत वारकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सप्ताह कमिटी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे सगळे वारकरी मंडळी आहेत. तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत. कारण हरिपाठावरती चिंतन करण्याचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे, भरपूर कठीण आहे. सर्वसामान्य माणसाला परमार्थ करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचं परमार्थ करण्याचं साधन, परमार्थ करण्याचे साधन आहेत. बरं, मला पहिल्यांदा सांगा, आवडीनं संसार करावा काय सवडीनं परमार्थ करावा? जरासं माझी बोलण्याची भाषाच तशी आहे, त्यामुळे ते तुमचं तुम्ही समजून घ्या. परमार्थ आवडीनं करावा का सवडीनं? आवडीनं. आणि संसार आवडीनं करावा का सवडीनं? सुख, संसार करायचीच गरज नाही, तो आपोआप होतोय. संसार करा आवडीनं बी नाही आणि सवडीनं बी नाही असं माझ्यासारख्या व्यक्तीनं म्हणू नये, कारण 6 महिन्यापूर्वीच लग्न झाले. असो, आता आलीत ही मार्गावरती. अभंग अतिशय गांभीर्यपूर्वक आहे हे मला ज्ञात आहे. वेदांत प्रक्रिया भरलेली आहे आणि 24 तास पाठ करणारी मंडळी इथं आहेत. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तुम्ही बसलेल्या भाविकांना हात जोडून विनंती करतोय,
हरिपाठावरती चिंतन करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, पहिला अभंग जर समजला नसेल तर दुसऱ्या अभंगात घुसून का उपयोग नाही. त्यामुळं पहिल्या दिवसाचा अभंग तुम्हाला समजलाय ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी. आज या दुसऱ्या चरणामध्ये चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या अभंगामध्ये ज्ञानोबा रायांनी यच्चावत जीवाला इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जर जायचं असेल तर शास्त्रानं काहीतरी कर्म करायला सांगितलेले आहेत. पहिल्या चरणामध्ये अभंगाची थोरी सांगितली. ध्रुवपद, हरिपाठाच्या ध्रुवपदामध्ये नामाचं महत्व सांगितलं. भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण कसं करावं हरिपाठा आज घेतलेल्या सेवेकरता अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. भगवान परमात्म्याची व्याप्ती किती आहे हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं. आणि चौथ्या चरणात आलेला अनुभव खलविदम ब्रह्म ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. असा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. खरं तुम्हाला काय समजलेलं नाही, त्यामुळं मी सोप्या भाषेत आणि जाणार आहे. परमार्थ काय करावा मी नाही सांगत, तुकाराम महाराज म्हणतात, करावी परमार्थाची करावी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तातडीनं परमार्थ करायची काय आहे मला फक्त एवढंच घ्यायचं आहे. तुम्ही म्हणशील अभंगाचा आणि ह्याचा काय संबंध आहे? संबंध आहे, सांगणार आहे मी तुम्हाला. लक्ष द्या सर्वांनी. तातडीनं काय करायची गरज आहे? बोला लवकर. देरी जायच्या अगोदर धार काढायची गरज आहे. बोला की पटकन. तुम्ही काहीच बोलत नाही. एवढं गांभीर्यानं राहू नका हो. तातडीनं काय करायची गरज आहे? परमार्थ करायची गरज आहे. परमार्थ कशासाठी करायचा? जीव आणि शिव ह्यांच्यातल्या भेदाची निवृत्ती करण्यासाठी करावा. परमार्थ कशासाठी करावा? ईश्वर प्राप्तीसाठी करावा. मग आपण जरा बघू की आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. कृतयुगात कोणता परमार्थ केला की भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली? त्रेतायुगात कोणती अशी भक्ती केली देव त्यांच्या जवळ आला? द्वापार युगात अशी कोणती भक्ती केली की भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घराघरात जाईता? आणि कलियुगात आम्ही महिन्याची वारी करतोय, स्वप्नात येत नाही. मग आमचं साधन कोणतं चुकतंय का? आम्ही परमार्थ करण्याचं काहीतरी आमचं चुकतंय का? एकनाथ महाराजांना विचारलं, कोणत्या युगात कोणती तपस्या परमार्थाचं साधन केलं?
एकनाथ महाराजांना विचारलं की कोणत्या कोणत्या युगात कोणतं कोणतं परमार्थाचं साधन वापरलं हे आम्हाला सांगा एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी सांगितलं कृतयुगे ध्यायते विष्णू त्रेतायाम यतो मुखे द्व्यापारे परिचर्यानां कौलो तद हरि कीर्तनात. कृतयुगात ध्यानाने कृतयुगे ध्यायते विष्णू त्रेतायाम यतो मुखेर. कृतयुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने, द्वापार युगात तपाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. खरं हे कलियुग आहे. या कलियुगाला जर म्हणलं ध्यानाला बस, ध्यानाला बसल्या पेटाला 100 विचार येतात संसारातले, ध्यान करू शकत नाही. यज्ञाला बस, एक यज्ञ केल्यानंतर होईल का? नाही. मग कौलवत हरी कीर्तनात. कलियुगात जर भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर ती कशात होते? कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कशामुळे, कशामध्ये होते? कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कलियुगामध्ये साधन सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन. का करावं कीर्तन? कारण या कीर्तन या साधनेमध्ये कोणतं कष्ट नाही. कीर्तन म्हणजे कोणतं? नामस्मरण, नामसंकीर्तन. हॅलो, जरासा याचा आवाज जरासा वाढवला तर मला ओरडायला लागणार नाही. जरासा फक्त वाढवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या माणसात जरासा आवाज हॅलो ते हॅलो 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 ही वायर आहे. हॅलो ते हॅलो. हा बस. ऐका, परमार्थ करण्याचे 4 साधन या श्लोकामध्ये सांगितले. पहिलं साधन आहे योग, दुसरं साधन आहे तप, तिसरं साधन आहे यज्ञ आणि चौथं साधन आहे योग साधनातून भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्ही आम्ही करू शकतो का? योग करण्यासाठी योगी व्हावं लागतंय. योगी होण्यासाठी संन्यास धारण करावा लागतो. संन्यास धारण करण्यासाठी गृहस्थ आश्रम सोडावा लागतो. गृहस्थ आश्रम सोडायचं म्हणजे बायका पोरं एकीकडं आणि आपण जमणार आहे काय? नाही. योग मार्ग काढून टाका. दुसरं साधन सांगितलं तप. तप मार्गातून सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. खरं तप करण्यासाठी थोडाफार का असेना घराचा त्याग असावा, त्याला तप म्हणतात.
शारीरिक तप म्हणून आपण वारीला जातो. वारीला जाणं म्हणजे एक शारीरिक तप आहे. मग तप सुद्धा आपल्याकडनं होऊ शकत नाही, कारण तप काय एक दिवस करून उपयोगाचं नाही आहे. अनेक वर्ष तप करावी लागतील. त्यावेळेस त्या तपाच्या अनुष्ठानाचा तुम्हाला काहीतरी फलश्रुती प्राप्त होईल. म्हणून तप हे साधन सुद्धा सोडून टाका. यज्ञ करण्यासाठी वेदाचा अभ्यास पाहिजे. ऋग्वेद, यजुर्वेद, आता ते पुढे चिंतन येणार आहे. वेदाचा अभ्यास आपल्याला करता येणार का? नाही महाराज. प्रामाणिकपणे हात जोडून सांगतो, वेदाचा अभ्यास आपल्याला करता येणार नाही. तो ब्राह्मणानंच करावा. मी कुठला जातीयवाद करत नाही. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर टीका पण केलेली आहे. वेदाचा तो अर्थ अम्माशीच ठावा, एरानी व्हावा भार माता, हे तुकाराम महाराजांनीच म्हणावं. कळालं काय? कारण का ज्ञान हे आहारावरती सुद्धा अवलंबून आहे. ज्ञान हे नुसता गुरुवरती अवलंबून नाही, नुसता अभ्यासावरती अवलंबून नाही. माऊली, संस्कार हे आहारावरती सुद्धा अवलंबून आहेत. आम्ही काय शिकवाय नाही, तुम्ही शिकवाय नाही कर, तुम्ही आहार त्याला कोणत्या पद्धतीचा दिलाय, ते कुणाचं खाऊन आलंय, त्यावरनं त्याचे संस्कार ठरते, तेवढं लक्षात ठेवा. म्हणून आहार सुद्धा महत्वाचा आहे. आपला आहार कट आणि मिरचीच्या ठेच्याशिवाय आपलं दुसरं काय नाही. जास्त तिखट खाल्यानंतर शास्त्रकार म्हणतात की पाठांतर होत नाही. त्यामुळं जास्त तिखट खायचं नाही. म्हणून ब्राह्मण वरण भात आणि कसली धार, चटणी तेलाचे, तुपाची धार, याच्या पलीकडे दुसरं काय खात नाही. हे संस्कार आहेत ब्राह्मणाचं. आमच्या पोरग्याला जर आमचा शेतकरी म्हणला, पप्या बाजारात चाललोय, काय आणू खायला, तर सरोड्यातला पप्पा पप्या म्हणतोय तळलेली भजी आणा मिरचीची. आणि तेच जर एखाद्या ब्राह्मणाला जर विचारलं, ब्राह्मण आपल्या पोराला म्हणतो, बेटा अरे काय आणू तुला खायला, तर ते ब्राह्मणाचं पोरग म्हणते, बाबा बेदाम आणा, बाबा खजूर आणा, बाबा खारीक आणा. हे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. ब्राह्मण कुळ आहे ते. शास्त्रामध्ये विचारचंद्रोदयामध्ये त्याला उत्तम कुळ मानलेला आहे. आणि ब्राह्मण कुळात जन्म होण्यासाठी पूर्वी जन्मीचा अदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञानानं मृत्यू व्हावा लागेल. अदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असंभावना आणि विपरीत भावना, प्रमाणाविषयी संत वाक्यावरती थोडासा संशय ठेवून मात्र भक्ती करत, थोडासा संशय ठेवत ज्याचा मृत्यू झालाय त्याला पुढचा जन्म उत्तम कुळात प्राप्त होतोय. उत्तम कुळात नाही झाला, वारकरी कुळात होतोय. वारकरी कुळात नाही झाला, संत परंपरेत होतोय. संत परंपरेत नाही झाला, या तिन्ही कुळात जर जन्म नाही झाला तर भगवान परमात्मा तो त्याचा जन्म श्रीमंत कुळात जन्माला घालतोय. म्हणजे जे आता श्रीमंत आहेत, गर्भ श्रीमंत म्हणतात बघा, ते काय बबण्याचं पोरग जन्माला आलंय, येताना तोंडात कसला चमचा घेऊन आलंय असं का म्हणतात? कारण बाबानं काय केलेलं आहे? श्रीमंत कुळात जन्माला आलाय. हो, कारण का मागच्या जन्माचा तो परमार्थिक आहे, म्हणून तो श्रीमंत कुळात आहे. खरं श्रीमंतीच्या हव्यासापोटी श्रीमंतीमध्ये उपाधी लावून अविद्येत अडकून भक्ती करायचं विसरून गेला आणि अधोगतीला आला. लक्षात ठेवा. म्हणून यज्ञ हे साधन सुद्धा काढून टाका. कारण का आपला आहार तसा नाही, पाठांतर आपल्याला होत नाही. आमचे सगळेच वारकरी माझ्या सकट, मला टीका कुणावर करायला आवडत नाही, माझ्या सकट सगळीच म्हणतात, महाराज सगळा हरिपाठ पाठ आहे. खरं ज्ञानदेव म्हणे आले की तिथं जरासं चुकते. म्हणजे हरिपाठ पाठ होऊ शकत नाही तर आपण ऋग्वेद आणि यजुर्वेद काय करणार आहे महाराज? पाठांत विषय सोडून द्या, पुढे जावा. यज्ञ करू शकत नाही, तपानं करू शकत नाही. म्हणून सगळ्यात शेवटचा परमार्थाचं साधन चौथं
ज्ञानोबारायांना विचारलं, अहो आम्ही सज्जन आहे, आम्ही पामर आहे, आम्ही शेतकरी वर्ग आहे, आम्ही संसारिक आहे, आम्हाला नामचिंतन, आम्हाला असं योग मार्ग तप मार्ग करता येईल काय? मग ज्ञानोबारायांनी गरीबातील गरीब माणसाला, श्रीमंतातील श्रीमंत माणसाला, होय गरीबातील गरीब माणसाला, श्रीमंतातील श्रीमंत माणसाला, सामान्यातल्या सामान्य माणसाला पचणारा, तोलणारा, करता येणारा असं परमार्थाचं साधन ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामधील 232व्या ओळीमध्ये सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्यात सोपं साधन, सर्वसामान्य माणसाला जमणारं साधन कोणतं? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्म, धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. जर तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, जर तुमच्यातली भेद निघून जायचा असेल, तुम्हाला ज्ञान प्राप्ती सुद्धा व्हायची असेल, तर तुम्हाला मी एक साधना सांगतो, ती साधना तुम्ही करा. हे ज्ञानोबारायांनी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात नाही, ध्रुव पदामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सर्वसामान्य माणसांना विचारलं, सांगितलं तुम्ही काय करा, जमणार का? जमणार हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. का जमणार? देवाच्या नामस्मरणा इतकं सोपं साधन कुठलंच नाही. ऐका ना, का नाही? उत्तर द्या. ज्ञानोबारांनी त्याचं उत्तर दिलं, कारण नाम हे कसं आहे? नाम जप यज्ञ तो परम, नामस्मरण हे परम श्रेष्ठ साधन आहे. का हो? का श्रेष्ठ आहे? मावशी, सकाळी उठून पारुष्या तोंडानं जरी देवाचं नाव घेतलंस तर देवाला राग येत नाही. खिल्ली उडवत जरी नाव घेतलंस, एखादा कीर्तनला चालला टाळ कुटायला आणि रामकृष्ण हरी म्हणायला, असं खिल्ली उडवत जरी नामस्मरण घेतलं, त्या खिल्ली उडवण्यात घेतलेल्या नामाचं सुद्धा पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. भागवतामध्ये श्लोक आहे त्याचा एक. दुसरी गोष्ट, रागाच्या भरात जरी घेतलं, क्रोधाच्या भरात जरी घेतलं, दुःखाच्या भरात जरी घेतलं आणि आनंदाच्या भरात जरी घेतलं, तरी तेवढंच पुण्य तुम्हाला नामाचं मिळेल. नाम जप यज्ञ तो परम. ज्ञानोबाराय महत्व सांगतायत त्या
लोकांना, जे 4 लोक आलेत ज्ञानोबारायांच्या जवळ की आम्हाला काहीतरी साधन सांगा. ज्ञानोबारायांनी साधन सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, मुखाना हरी म्हणा, पुण्याची गणनाच कुणाला करता येणार नाही, एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. खरंच का हो? अहो आम्ही संसारिक माणसं, संसारिक माणसाला नामचिंतन केलं तरी त्याची फलप्राप्ती होईल का? अहो ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही संसारी असा नाहीतर संन्यासी असा. ज्ञानोबाराय म्हणतात असोनी संसारी जीवे वेगुगारी, वेदशास्त्र उभारी माया सदा. असोनी संसारी. इकडं ऐका, काल सांगितलं का नाही तुम्हाला महाराजांनी? अय मावशी, सांगितलं का नाही? वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानोबाराय म्हणतात वेदशास्त्र आहेत ते दोन्ही हात वरती करून सांगतायत देवाचं नामचिंतन करा. म्हणजे ग्वाही कोण द्यायला लागले? वेदशास्त्र ग्वाही देत आहेत. कोण सांगायला? ऐर गैर कोण सांगत नाही. तुरुंब्याचा महाराज सांगत नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र दोन्ही हात वरती करून म्हणतायत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आम्ही हे म्हणू, पण आम्हाला काय मिळणार आहे? तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. महाराज देव जवळ येणं हे कोणत्या मोक्षाच्या ह्याच्यात बसतंय? समीपता. बरोबर, समीपता नावाचा मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. लोक म्हणलीत कसं काय, आम्हाला उदाहरण द्या. ज्ञानोबाराय म्हणले मी उदाहरण देणार नाही, मी व्यासांच्याकडनं ऐकलंय. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा. तो द्वारकेचा राणा आहे आणि कुणाच्या घरात आहे? पांडवांच्या घरात आहे. ही समीपता नावाचा मोक्ष आहे. आणि हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी फक्त पांडवांनी काय केलं? त्या देवाचं नामचिंतन केलं. वेद सांगतायत आपल्याला, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मग ती 4 लोक म्हणाली, ती समाजातली लोक म्हणली ज्ञानोबाराय तुम्ही म्हणताय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, वेद सांगतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ते फक्त सांगायचे काम करतात का ते बी म्हणतायत नामचिंतन? त्या 4 लोकांनी काय प्रश्न केला? सगळीच म्हणतात हो. तुरुंब्याचा महाराज प्रत्येक कीर्तनात म्हणतो काय? वारीला जा, नामचिंतन करा, महिन्याची वारी जा. खरं मला काय अजून अद्याप घडलेली नाही. स्वतः करावं आणि मग दुसऱ्याला सांगावं. त्या 4 लोकांनी विचारलं ज्ञानोबारायांना, वेदशास्त्र म्हणतात की वेदशास्त्राने दोन्ही हात वरती करून सांगितलं की लोकांना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी हरी म्हणा, हरी हरी म्हणा. ज्ञानोबारायांनी त्या लोकांनी विचारलं की वेद म्हणतो का?
ज्ञानोबा म्हणले वेदच देवाचं नामस्मरण करत नाही तर कोण कोण करतय हे अभंगाच्या पहिल्या चरणात साई शास्त्र चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिसे गदी. चहुवेदी जाण, चहू म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. आता एवढं सांगता जरी आलं तरी पहिलं चरण सुटलं म्हणायचं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. खरं ती कशी लक्षात ठेवावीत त्याला पण एक सूत्र आहे. ऐका, आता तुम्हाला माहिती आहे चहुवेद, वेद तुम्हाला माहिती आहेत. भगवान परमात्मा झोपी गेले आणि भगवान परमात्म्याच्या झोपण्यातून, झोप लागल्यानंतर गोरण्यातून त्या वेदाची निर्मिती झाली आणि ती व्यासाने सांगितली म्हणून त्यांना वेद व्यास असं म्हणतात. पहिला वेद आहे सामवेद, ऋग्वेद. पहिला ऋग्वेद आहे, नंतर यजुर्वेद आहे, सामवेद, अथर्ववेद आणि झालं काय 5वा वेद आहे की तुकाराम महाराजांची गाथा. हा 5वा वेदच आपण मानतो महाराज, एवढं लक्षात ठेवा. हे 4 वेद झालेत. ह्या 4ही वेदांच्या मध्ये सुद्धा काय आहे, भगवान परमात्म्याची स्तुती आहे. भगवान परमात्म्यापर्यंत कसं पोचायचं हे आहे. भगवान परमात्म्याच्या मते आपल्या शरीरावरती असेल, शरीर सुद्धा जपणं हे म्हणजे एक परमार्थाचं लक्षणच आहे. कारण कथेची सामुग्री देह अवसानावरी. 4 वेद सुद्धा भगवान परमात्म्याची स्तुती गात आहेत. 6 शास्त्र कोणते कोणते, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, वेदांत शास्त्र म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, असे 6 शास्त्रे आहेत. आता 18 पुराण. आता हे 18 पुराण सांगणं म्हणजे खरोखर आठवून सांगायला पाहिजे. म्हणून शास्त्रकारांनी एक सूत्र तयार केलं. ऐका, फार सुंदर आहे. झोपत नाही ना? ओके, तुमच्यासाठी मी दृष्टांत सांगणार आहे. सोडा, खरं
ह्यांच्याकडे बघून काय सांगावं. अगोदर मी करायचो कीर्तन, आई माझी बाबा माझा, तर कालांतराने ते सगळं मी बंद केलं. कीर्तन करावी, खरं त्या कीर्तन करणाऱ्यावरनं गुरुचा उद्धार व्हावा का गुरुचा अपमान व्हावा हा विचार मला लवकर आला, म्हणून मी आई बाबा बंद केलं. असो, मग समयसूचकतेनुसार मी गात असतो. सोडा, हा यज्ञ आहे, हा 1 महिन्याचा यज्ञ आहे. कळालं? हा यज्ञामध्ये तुम्ही आलात, अनेक जन्माची तुमची पुण्याई आहे. काय सरोड्याची एवढीच लोकसंख्या आहे? अधिक मासाचा यज्ञ आहे. अधिक मासामध्ये वर्णनच असं आहे, जेवढं देवाचं नामचिंतन करता येईल, जेवढी देवाची सेवा करता येईल, जेवढं तुम्हाला दानधर्म करता येईल, जेवढं भगवान परमात्म्याचं नामचिंतन, स्तुती, चिंतन, स्वस्वरूपाचं ज्ञान, ब्रह्मज्ञान, जेवढं तुम्हाला श्रवण करता येईल तेवढं दुपटीनं बोनस मिळणार. अय मावशे, लाडक्या बहिणी, महिन्याला 1500 रुपये आल्या एवढं सुखी झाला असा तर जीवाचा उद्धार होईल या अधिक महिन्यात, असं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. लक्षात ठेवा, हे त्यातलं गुही आहे. ऐका, पुढे जायचं आहे मला. 18 पुराण सांगण्यासाठी एक श्लोक आहे. कोणता आहे? सूत्र सांगितले, श्लोक नाही, सूत्र आहे. मद्वयम भद्वयम मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंग कुस्काने पुराणाने विचेतशः. म्हणजे काय? मद्वयम, म या अक्षरातून सुरू होणारे 2 पुराण आहेत. भद्वयम, भ या अक्षरानं सुरू होणारे 2 पुराण आहेत. चैव, आता किती झालीत? ती 2 आणि ती 2, 4 झालीत. ऐका, लक्ष द्यायचं, मी प्रश्न विचारणार बघा. उगाच काय ते बरकुड्या तुटल्यात तरी मी आलोय कीर्तन करायला, फक्त बाजीराव महाराजांनी भिवून. ऐका, काय काय सांगितलं? 18 पुराण कसे आहेत? मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम. ब्रत्रयम म्हणजे ब या अक्षरावरनं सुरू होणारे, ब्रत्रयम म्हणजे 3 आहेत, व चतुष्टयम व या अक्षरानं सुरू होणारे 4 आहेत. आता मोजायचं, आता मोजायचं. 18 पुराण सांगतोय का? मद्वयम, मत्स्य पुराण, मार्कंड पुराण, किती झालीत? लवकर बोलायचं पाटक्यान, नाहीतर 10:30ला कीर्तन संपणार. हसू नको आम्ही, खरंच काय परत तारीख देणार नाही, दुसरं काय करणार? मी टाळाला येऊन उभा राहीन. असो, ऐका, त्यामुळे पटपट उत्तर द्या. मद्वयम म्हणजे 2, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण 2, भद्वयम भागवत पुराण, भविष्य पुराण, किती झालीत? 4. ब्रत्रयम ब या अक्षरावरनं 3 होतात. ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण आणि ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण आणि काय हो ब वर्ण होणार ब्रत्रयम, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम. ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण आणि ब वर्ण कुठलं पुराण आहे महाराज? ते एकच आठवणा बघा मला. ब वर्ण ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण. बरं असो, पुढे जाऊया. एक पुराण राहिलं सांगायचं, मी सांगतो ते. आता ते यूट्यूबला आले, येऊ दे तिकडं. संस्थापकालाच सांगाय ना, असं होते ते. भीती वाटते महाराज, मोठं होणं एवढी सोपी गोष्ट नाही हो. व वर्ण व चतुष्टयम, ऐका हा, व चतुष्टयम म्हणजे किती? व वर्ण 4, व वर्ण 4. कोणती कोणती? वामन पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण,
आणि वामन पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण, विठ्ठल विठ्ठल आता मोजा. मध्वयम कसं आहे, मी 4थी पासून 10वी पर्यंत कॉपीच करत आलोय, त्यामुळं गणे आता कीर्तन मध्वयम भद्वयम चैव भ्रतरयम. ऐका, म वर्ण 2 कळालीत तुम्हाला, भ वर्ण 2 कळालीत, ब वर्ण ब्रह्मपुराण, वैवर्तक पुराण आणि ब्रह्मांड पुराण, व वर्ण वराह पुराण, वायू पुराण, वामन पुराण आणि विष्णू पुराण. ऐका किती झालीत, 4 आणि 3 7 आणि 4 11. आता अनापलिंग कुस्कानी म्हणजे अ म्हणजे अग्निपुराण, न म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, ली म्हणजे लिंगपुराण, ग म्हणजे गरुड पुराण. किती झालीत, किती तर होऊ द्यात, 18 म्हणा. नाही नाही, 11 आणि 3 अनाप, 11 आणि 3 11 आणि 3 बोला की 14 लिंग पुराण आणि गरुड पुराण 16 आणि कुस्कानी म्हणजे कुर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. कसं सूत्र आहे बघा महाराज, मध्वयम भद्वयम चैव भ्रतरयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणाने विचेतसः. अशी 18 पुराण आहेत. ही 18 पुराण सुद्धा, या 18 पुराणी शंकराचार्य म्हणले 1 कोटी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो. 1 कोटी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो. 1 कोटी ग्रंथाचा सार काय आहे, ब्रह्मसत्य जगत मिथ्य, प्रत्येक कथेत असं फिरून सगळीकडनं तेच आलेलं आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात, 4 वेद जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसे गाती. जगत निर्मितीसाठी कारण असणारा भगवान परमात्मा जाण, याची जाणीव ठेवून भगवान परमात्म्याची स्तुती, भगवान परमात्म्याचं नामचिंतन कोण करतंय, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण करतात. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणनाच कुणाला करता येणार नाही. इतकं पुण्य तुमच्याकडे प्राप्त होईल. आता सर्वसामान्य तुमच्यासाठी एक दृष्टांत सांगतो आणि पुढं भगवान परमात्म्याला कसं प्राकट्यकरण करायचं हा प्रश्न त्या साधकाने ज्ञानोबारायांना विचारलेला आहे. ज्ञानोबारायांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. ऐका सांगतो तुम्हाला. खरं पुण्याची गणनाच कुणाला करता येणार नाही. एवढं नामचिंतन किती करायला लागेल मग? एका नामचिंतनानं होईल का? ऐका सांगतो, ऐका. 2 भाऊ होते. एक भाऊ अतिशय सुंदर होता, साधक आश्रमात जात होता, गुरुची सेवा करणारा होता, तत्व महावाक्यांच्यावरती विश्वास ठेवणारा होता. एक भाऊ असा होता. आणि दुसरा भाऊ सकाळी उठल्या पेटाला बिन पाण्याची चालू करायचा. अय मावशे, काय सकाळी उठल्या पेटाला तो बिन पाण्याची चालू करायचा. नको ते करायचा, नको ते खायचा, बघू नये ते बघायचा, ऐकू नये ते ऐकायचा. जेवढं नास्तिक कृत्य आहे, जेवढी नास्तिक कृत्य आहे तेवढ्या सगळ्या त्याच्यात होत्या. कुणा? दुसऱ्या भावात. एक भाऊ मात्र तो रोज गुरुकडे जायचा, गुरुचं पाठ श्रवण करायचा, असा भाऊ होता. एक दिवस पाठ संपल्यानंतर आपल्या गुरुजीला त्यानं
शंका विचारली. म्हणला, गुरुजी, घरात एक जरी वारकरी असेल तर किती कुळाचा उद्धार होतो? कोटी कुळे उद्धरती. आणि घरात एक जर नास्तिक असेल तर त्याचा काय परिणाम होतो का? होतो की म्हणले. गुरुजी म्हणले, घरात एक जर वाईट माणूस असेल तर त्याला त्या अख्ख्या घराला पितृदोष लागतो. इति गरुड पुराणम. पितृदोषाला तुम्ही कारणीभूत आहात. मग म्हणले, मला यातून सोडवा हो. कोण म्हणला हे? कोणाचा संवाद आहे? शिष्याचा आणि गुरुचा. आता गुरुजी काय ते का मायासारखा नव्हता. असा एकदम असा भला दंड असा गुरुजीचा मधुपुरी खाऊन आपलं असं झणझणीत गुरुजी होतं. आणि अशी गुरुजींची तब्येत वगैरे एक नंबर होती. गुरुजी म्हणले, उद्या त्याला येताना पाटाला घेऊन ये तुझ्या भावाला. मग ह्यो सकाळी सकाळी भाऊ गेला. हे बाजूवर बसलं होतं, खाटावरती लावूनच होतं. ते म्हणलं, दादा, गुरुजींनी तुला आश्रमात बोलवलंय. दादान लावलेली होती. दादा म्हणला, हे तुझ्या गुरुजीचं काय ते गार सांगू नकोस. त्याला बायको मिळाय नाही म्हणून त्यानं आश्रम बांधलाय. नशेच्या भरात काहीतरी तो बडबडत राहिला आणि आला नाही, येत नाही म्हणाला, जा. मग काय, तो शिष्य नाराज होऊन तिकडे गेला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी, ते नको ते बरकळा लागलाय, तर तुमच्यापर्यंत काय तो येत नाही, तुम्हीच काहीतरी कृपा करा. गुरुजी म्हणले, चल मी येतो तिथं. शिष्याच्या हितासाठी गुरु तिथं गेला. ह्यो लावलेला होता. गुरुजी म्हणले, उठ रे. त्या म्हणला, नाही मी उठणार. म्हणला, रामकृष्णारी म्हण. त्या म्हणला, अजिबात म्हणणार नाही. गुरुजीशने आला राग. गुरुजीचं बलदंड होतं. हे काय पिऊन आतडी सुकलेली सगळी. गुरुजींनी अशी गचुंडी धरली की नरडं धरलं आणि नरडं दाबलं गुरुजीनं. म्हणलं, मान रामकृष्णारी, नाही तर नरडं दाबतो बा. ते म्हणलं, मेले तर रामकृष्णारी म्हणणार नाही. काय म्हणलं ते? मी मेलो तरी चालेल, खरं काय म्हणणार नाही, रामकृष्णारी. गुरुजी म्हणलं, एकदा म्हणलं उद्धार झाला, चल सोडायला. गुरुजी निघून गेलेत. आणि कालांतरानं कुकर्म करत 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 त्याचा देह पडला. तो मरण पावला. यमदूत त्याला न्यायला आलं. यमदूताने त्याला उचलून नेलं आणि चित्रगुप्तासमोर ठेवलं. चित्रगुप्तानं ह्याचा सगळा बायोडाटा बाहेर काढला. गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेवून भावे ऐका. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलासी लेका गा. ऐ हौसाबाई, काळ करीत महिन्याची वारी करून आलीस, 4 शिनी लावल्यास आणि आणताना 8 शिनी आणलीस. लक्षात ठेवा, हे कर्मयोग आहे. हा कर्मयोग कधी कुणाला चुकल्याला नाही. लक्षात ठेवा, एकादश आली की 12-12 वाजेपर्यंत देवळात आणि सकाळी 4ला उठून दुसऱ्याचा बांध कापून आणलाय. कर्मयोग, नामचिंतन केलेलं ते वाया गेलं, एवढं लक्षात ठेवा. कर्मानं सुद्धा सिद्ध व्हावं. आजचा अभंग तोच आहे. बुद्धीला ज्ञान सांगणार आहे, मनाला भक्ती सांगणार आहे आणि कृतीला नामस्मरण सांगणारा आज अभंग आहे, एवढं लक्षात ठेवा. चित्रगुप्तानं ते मेलेल्याची यादी वाचली, ते नास्तिकाची. सगळं बघितलं. यानं करू नये ते केले, खाई नये ते खाल्ले. फक्त लाल अक्षरात एकदाच काय दिसलं, रामकृष्ण हरी. चित्रगुप्त डोके खांदळा लागला आणि म्हटलं, आता काय करायचं, याला कुठं टाकायचं, काल कुठे टाकायचं, काय कुंभी नदीत टाकायचं, काय पाकी नदीत टाकायचं, कुठं टाकायचं याला. शेवटी यम आले तिथं आणि यमान विचारलं, बाबा एवढा का संभ्रमात आहेस? म्हणला, ह्या पट्ट्यानं आयुष्यभर सगळ्यांचं वाटुळं लावले. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पिल्याशिवाय झोपलेला नाही आहे. काय करू नये ते केलंय, बघू नये ते बघितलंय. काय करायचं? खरं जन्माला येऊन हे ना फक्त एकदाच रामकृष्ण हरी म्हणले. काय करायचं?
यम सुद्धा विचारात पडले, म्हणले एका रामकृष्ण हरी पुण्याची ताकद, त्या पुण्याची गणना कशी करायची ती काय मला जमणार नाही. आता आपण यांना कुठं न्यायला पाहिजे? जेनं ह्याला जन्माला घातलाय त्याच्याकडे न्याय पाहिजे. म्हणजे कुणाकडे? यांनी नेलं ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे चला म्हणलेत. ब्रह्मदेव जायचं म्हणलेत ब्रह्मदेवाकडे. यम लोकात ब्रह्मदेवाकडे शोध ताटून बघायला. काय झालं? काय झालं? ते म्हणलेत 1500 रुपये तुम्हाला मिळत नाहीत कारण तुमच्या बँकेला आधार लिंकच नाही. यानं विचारलं काय झालं? तो म्हणला एका पुण्याची गणना काय करायची बाबा, आम्हाला माहित नाही, आम्ही आता कुठं नेणार तुला? ब्रह्मदेवाकडे नेणार. तो म्हणला ती तुमचाच प्रश्न आहे, मी तसा येणार, मला पालखी करा म्हणला. मग काय, त्याला पालखी केली, पालखीत बसवला, पुढं यमान पालखी धरली, माग चित्रगुप्तानं धरली आणि ही दोघं ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवानं लांबनच बघितलं, अरे बाप रे, ज्या आरती यमानं पालखी धरल्या, माझं गिरायक चुकून तिकडे गेलंय म्हणून क्षमाच्या दयेनं यमानच पालखी धरली असावी. कोण आहे हा पट्ट्या? ब्रह्मदेवानं तिथनंच लोटांगण घातलं. यम म्हणले एवढं पाया पडायची गरज नाही, जन्माला येऊन एकदाच रामकृष्ण हरी म्हणले. काय द्यायची त्याची किंमत आम्हाला कळत नाही आहे, तुम्ही तरी सांगा. ब्रह्मदेव म्हणले ह्याचं उत्तर मला देता येणार. तुम्ही एक काम करा, शंकर भगवान परमात्म्याकडे जावा. चित्ररूप गेला घरला. ब्रह्मदेव म्हणाला मी धरतो आता पालखी. ब्रह्मदेवान पुढं धरली, यमानं मागे धरली. भगवान परमात्म्याकडे शंकराकडे गेले. शंकर म्हणले मीच त्या देवाचं भजन करतोय तर मला काय त्यांची गणना करता येणार? भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन मी करतोय आणि मला त्याची काय किंमत कळत. मग चला वैकुंठाला जाऊया म्हणले. ते सगळेजण घेऊन त्या एकट्या बहादराला कुठं घेऊन गेलेत? वैकुंठाला घेऊन गेलेत. आणि भगवान परमात्म्यानं ज्या आरती तू इथपर्यंत माझ्यापर्यंत पोचलायस त्या आरती तुझी मागच्या जन्माची काहीतरी ठेव आहे, त्याला सायुज्य नावाचा मोक्ष भगवान परमात्म्यानं दिला. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा नाही सगळं करायचं आणि एकदा नाव घ्यायचं. त्याचा मागच्या जन्मीचा ठेवा होता म्हणून तो तिथपर्यंत पोचला. कळालं काय? हां, त्यामुळं त्याचा अर्थ असा घ्यायचा नाही आहे. एकदा देवाचं नामचिंतन, एकदा रामकृष्ण हरी म्हणलं तर एवढी ताकद होते. तर अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर काय प्राप्त होईल माहिती आहे तुम्हाला? काय होईल? तुम्हाला असं वाटतं का? रोज ज्ञानेश्वरीची ओव्या वाचल्या, पाठचिंतन केला, रोज विचारसागर सोडवला, रोज शंकर भाष्य सगळे ग्रंथ सोडवलेत म्हणून आपण ब्रह्माकार होईल, अहम ब्रह्मास्मी हे आपल्याला जाणवल, तत्वमसी तो मीच आहे, हे ग्रंथ सोडल्यानंतर सुद्धा ज्ञान प्राप्त होईल. कारण माझे तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर अंतकरणापासून जर केलं तर काय प्राप्त होईल? एक बोल तरी सुस्पष्ट बोला, हा 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 साधा टेका, साधा टेका. हरे हरे हरे
एक बोल तरी सुस्पष्ट बोला, वाचे हरी हरी म्हणावा. संत समागमो धरावा, तिने ब्रह्मानंद होईल. नरहरी रामा गोविंदा वासुदेव, आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले. मी बी बोलतोय फाडकऱ्या, खरं माझं धाडच नाही सरोडेकरांच्यात बोलायचं. तो सगळा रुबाब मी बाहेर करतोय, खरं सरोड्यात जरा भीती वाटते. मलाच नाही, सगळ्याच मीच असं. म्हणजे माझ्या मताला मी ठाम नाही शकत, कारण का माझं वय नाही तेवढ्या ह्यांच्या वाऱ्या झाल्या. तो मग कसं काय बोलणार आहे का नाही असं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणनाच करता येणार नाही, कुणाला मोजताच येणार नाही. एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. साक्षात तुमच्यात असलेल्या भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण तुमच्या हृदयात होईल. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर काय होईल? हो ऐका ना सरवडेकर, लक्षवात्या, हा ऐका ऐका ऐका. असं म्हटलं की जरा भानाव येते. ऐका ऐका. हे देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय होईल? नामस्मरणात एवढी ताकद आहे की तुमच्यात असलेल्या भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण होईल. कसं होईल? ज्ञानोबा रायाने त्याला दाखला दिला. काय दिला दाखला? 3 दाखले दिल्यात ज्ञानेश्वरीमध्ये महाराज. प्रत्येकाच्या हृदयात काय आहे? एक हरिआत्मा, जीव शिव समा. प्रत्येकाच्या हृदयात काय आहे? मी आता मंथुनीमध्येच सांगायला लागलोय, खरं मी तुम्हाला उदाहरण दिलंय. मी चिंतन माझं ते 2ऱ्या चरणावरती चालू आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. ऐका आता तुम्हाला सांगतो. मला सगळ्यांनी उदाहरण इकडे सांगतो ते ऐका. प्रत्येकाच्या हृदयात काय आहे? अहो बोला की. प्रत्येकाच्या हृदयात काय आहे महाराज? म्हणून मी बोलतोय हो. झालं की माझं बी एक तप 2013 पासून मी कीर्तन करतोय. माझं बी एक तप झालं की यात, म्हणून मी बोलतोय. आपला समाज असा बिघडत चालला. कीर्तनात बोलायला पाहिजे तिथं बोलत नाहीत. टाळ घेऊन उभा राहा, पावली खेळा, हरिपाठला उभा राहा, भजनाला बसा. चालतंय की, काय अडचण? महिलांनी भजन केलं तर काय अडचण नाही. कारण इकडं गर्दी केवढी आहे बघा. हेच जर होम मिनिस्टर ठेवलं असतं, उड्या माराय पुढं असत्या. होम मिनिस्टरला पुढं आणि कीर्तनाला माग. लक्षात ठेवा, नका करू नाश. आता मला सांगा, प्रत्येकाच्या हृदयात काय आहे? बरं हे कधी सांगितलंय माहिती आहे तुम्हाला? हे कधी सांगितलंय? हे कधी सांगितलंय? अनेक वर्षापूर्वी सांगितलंय भगवान परमात्म्यानं. अर्जुना ऐक, सर्वस्याचाहं हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच. एरवी सर्वांचे मी हृदय देशी. मग देव जर प्रत्येकाच्या हृदयात असेल, हे श्रीकृष्णानं सांगितलंय अर्जुनाला. देव प्रत्येकाच्या कुठं आहे? देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग देव जर प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असेल, तर मग बिन पाण्याची का पित्यात? जाऊ नये तिकडं का जात्यात? त्यांच्यातला देव गेलाय कुठं? हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे का नको? सोपा प्रश्न आहे. व्हायला पाहिजे का नको? पाहिजे का नको? बोला लवकर. प्रत्येकाच्या हृदयात जर देव असेल तर रविवारची पिशवी घेऊन खालच्या स्टँडवर जातीच काय करा? हाय का नाही? मग त्या देवानं आत ढकलू दिलं असतं काय? दिलं नसतं. ऐका, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, खरं त्या देवाला काय करायला पाहिजे?
प्राकट्यकरण करायला पाहिजे. मग आपल्या हृदयात असलेल्या देवाला प्रगट कसं करायचं? कसं करायचं? हे इकडं घ्यायचं नाही, देवाला प्रकट करायचं. कधी? हे गौराबाई पुत्याला देव प्रकट नव्ह, हा देव प्रकट वेगळा आहे. ऐका, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. ते प्राकट्यकरण कसं करायचं? ज्ञानोबारायांनी 3 उदाहरण दिलेले आहेत. एक, सगळ्यांनी बोला, माझ्या संग बोलायचं. बोलणार ना? हा, बोलायचं सगळ्यांनी. मला सांगा, उसामध्ये साखर आहे का हो? विचार करून उत्तर द्या. उसामध्ये साखर आहे का? हाय. उद्या जर ओंकार महाराज तुमच्या घरला चहा प्यायला आला आणि नेमका ऊस काय साखर संपली असेल, परड्यात जाऊन 2 उसाची खांड तोडून मस्तपैकी पातेल्यात टाकून नुसता चहा पूट टाकली तर चहा होईल काय? नाही. आता तर म्हणलं असं उसात साखर आहे. उसात साखर आहे का? मग मिरचीत आहे असं पण म्हणता येत नाही. उसात साखर आहे, खरं त्या साखरेचं काय करावं लागेल? प्राकट्यकरण करावं लागेल. उसातल्या साखरेचं प्राकट्यकरण करण्यासाठी त्याला एक विशिष्ट अशी काय आहे? प्रक्रिया आहे. उसातल्या साखरेचं प्राकट्यकरण करण्यासाठी त्याला काहीतरी विशेष अशी प्रक्रिया आहे. मग ती प्रक्रिया करण्यासाठी कुठं जायला पाहिजे? कारखान्यावर जायला पाहिजे. मुद्दा संपला. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, दुधामध्ये तूप आहे का हो? बोला लवकर, दुधामध्ये तूप आहे काय? हाय, दुधामध्ये तूप आहे. आता जास्त लांबड लावत नाही. दुधामध्ये तूप आहे, खरं तुपाचं प्राकट्यकरण करण्यासाठी त्या दुधाची काहीतरी प्रक्रिया आहे. डायरेक्ट दुधात तूप बाहेर निघेल का? त्या दुधावरची काय साठवायला पाहिजे? शाई साठवायला पाहिजे. शाई नंतर काय करायला पाहिजे? मरवाण लावायला पाहिजे, हाय का नाही? मग अशा प्रक्रिया आहेत. तसं दुसरं उदाहरण सांगितलं. मला सांगा, लाकडामध्ये अग्नी आहे का? बोला की लवकर, लाकडात अग्नी आहे का? हाय. मग एक काम करायचं, उद्या सकाळी उठल्यानंतर चुलीवर पातेलं ठेवायचं. गॅस काय मिळत? चुलीवर पातेलं ठेवायचं आणि नुसता लाकडं सारायची. पाणी तापल काय? मग त्या लाकडातून अग्नी चूल तर पेटवायला काय करायला पाहिजे? आम्हाला काड्या टाकून आग कशी लावायची ते सूत्र चांगलं जमतंय बघा, एवढं लक्षात ठेवा. काडी टाकल्याशिवाय आग लागणार. ज्ञानोबारायांची भाषा घ्या. लाकडातून अग्नीचं प्राकट्यकरण करायचं असेल तर ज्ञानोबाराय सांगतात, काष्टा काष्ट मतीजे ते वन्नी उपजे. ज्ञानोबाराय म्हणतात, लाकडाला लाकडाचं घर्षण केलं की काय होईल? अग्नी प्रकट होईल. तसंच दुधातून तुपाचं प्रक्रिया करण्यासाठी आणि आपल्या हृदयातील देवाचं प्राकट्यकरण करण्यासाठी ज्ञानोबारायने अभंगाच्या 2ऱ्या चरणात उदाहरण दिलेलं आहे.
मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग मंथोनी नवनीता मंथन करून जसं तुम्ही नवनीत काढताय त्या प्रकारेच तुम्ही तुमच्या हृदयातील भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण करा. कसं करा? ज्ञानोबारायांनी त्याच्यासाठी विशेष अशी ओवी सांगितलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मयासील आहे मग ते जे होय तया नाम सुख. किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे मग ते जे होय तया नाम सुख. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण तुमच्या हृदयात होईल त्यावेळेस तुम्हाला सर्वाघटी राम दिसल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही अंतकरणापासून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल तर तुम्हाला सगळ्यांच्यात देव दिसल. आणि जर तुम्ही फक्त नाम मात्र भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल एक दाखवायचं म्हणून तर तुम्हाला फक्त त्या मूर्तीतच देव दिसेल. बोला आता अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करत असशील मावशी तर तुला शेजारच्यात पाजारच्यात सुनत बाळात लिखित सगळ्यात कोण दिसल? निर्वर्तता भक्ताचं चौथं लक्षण आहे. कुठलाही वाद न करता भक्ती करावी. समदर्शना सगळ्यांना समान लेखून भक्ती करावी. मी मोठा माझं प्रवचन माझं कीर्तन माझं पत्रिकेत नाव टाकाय नाही तिकडं फिरकतच नाही. आमच्याकडले महाराज तसं ह्या नदीच्या पलीकडं कळालं. लक्ष एक दृष्टांत सांगतो आमच्या गुरुजीने सांगितलेला आहे आणि पुढे चिंतनाकडे वळतो. खरा परमार्थी कोण? पांढरी कपडे 3000चं धोतर आहे माझं. परमार्थी काय? जास्त फेटा आहे कडक कपड्याची इस्त्रीचे कपडे आहेत चांगलं उपर नाही म्हणून परमार्थी काय? देव कुणाच्या जवळ आहे हेच विसरलो आपण. कुणाच्या जवळ आहे देव? प्रत्येकाच्या हृदयात आहे. समीपता नावाचा मोक्ष कुणाला पण मिळत नाही. पांडवांच्या मध्ये असं काय होतं? द्वारकेचा राणा पांडवा घरी काय होतं मावशी? 10 एकर 5 एकर 10 गुंठ 15 गुंठ 18 गुंठ 20 गुंठ पांडवाच्या घरात असं काय होतं की भगवान परमात्मा तिथं जात होता. अर्जुनाने विचारलं देवा तू कुणाच्या घरात जाणार? भगवान परमात्मा म्हणाले ज्याच्यात बेडरूम मध्ये एसी आहे. आताच कीर्तनकार एखादा निष्ठावंत वारकरी मोडक्या तोडक्या घराचा नेत असं तुमच्यात नाही जमत बंगल्यातच लागतंय. चांगलं घर कुणाचं आहे? नाही महाराज लक्षात ठेवा. देव कुणाच्या घरात जातोय? कुणाच्या घरात? अर्जुनाने विचारलं देवा तू कुणाच्या घरात जाणार? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाला मी त्यालाच जवळ करणार. कुणाला जवळ करणार? थोरपण परा सांडीजे एत युत्पत्ती आघवी विसरी जे जय जगात हा कुठे होई जे तै जवळी कमाजी. काय सांगितलं ज्ञानोबारायांनी? अय हौसाबाई ऐक. थोरपणा परा सांडीजे मोठेपणा सांडून टाका. मोठेपणा काय उपयोगाचा नाही. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. थोरपणा परा सांडीजे येत युत्पत्ती आगवी विसरीजे जय जगात धाकुटी होईजे ते जवळीक माझी. जगात बारकं व्हायला शिकलं पाहिजे तरच त्या नामचिंतनातून त्याची
ब्रह्मीभूत काया होऊ शकते. नामस्मरण सुद्धा लहान तोंडी मोठा घास घेतो. महाराज, नामस्मरण करत असताना सुद्धा किंवा कीर्तन करत असताना सुद्धा एक अहंकार वृत्तीनं मम अध्यास आणि अहम अध्यासानं जर करत असेल, पाठचिंतन असेल किंवा नामस्मरण सुद्धा जर अहंकारानं आणि द्वेष बुद्धीनं जर तुम्ही नामचिंतन करत असाल, द्वेषरहित जर तुम्ही सरवड्यातनं पंढरपुरात जरी चालत जात असाल, तर त्याचा काय उपयोग नाही. जय जगा धाकुटी होऊ येते जवळीक माझे हो, ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून खरा परमार्थिक कोण, मी नेहमी कीर्तनात सांगतो, इथं पण सांगितलं असेल, परत एकदा ऐका. 50 फूट खोल विहीर आहे. किती फूट आहे ऐका, जाणीवपूर्वक ऐका, सगळ्या टाळकऱ्यांनी ऐका. 50 फूट खोल विहीर आहे. कळतंय ना? हे नंद्री उठा माडी आवरणार रे, थोडं जमतंय, सांगा लवकर. 10 नंतर. ओके, झाले 15 मिनिटं राहिल्या. डायरेक्ट शेवटची चाल देऊया महाराज. हां, ऐका, अजून 2 चरण राहिल्यात माझे. थोडक्यात सांगतो. 50 फूट खोल विहीर आहे, पाण्यानं तुडूंब भरलेली आहे. एक घागर घेतली, उलटी केली, घागर घेतली, उरपाटी केली आणि पाण्याच्या आत दाबली. मला सांगा, घागरीत पाणी जाईल काय? खाली 50 फूट खाली पाण्यात दाबली, घागरीत पाणी जाईल काय? 1 दिवस ठेवली जाईल, आठवडाभर ठेवली तर 1 महिना, 1 वर्ष, 12 वर्ष, 12 वर्ष जरी घागर पाण्यात ठेवली तरी घागरीत पाणी जाणार नाही. मग मला सांगा, घागर पाण्यात असलेली चांगली का घागरीत पाणी असलेलं चांगलं? घागर पाण्यात असलेली चांगली का घागरीत पाणी असलेलं चांगलं? घागरीत पाणी पाहिजे. घागर पाण्यात असून उपयोगाची नाही हो. अशा बऱ्याचशाच घागऱ्या पाण्यात आहेत. कीर्तनला आहेत, ज्ञानेश्वरी पारायणला आहेत, भजनाला आहेत, खरं द्वेष मत्सर. एक टाळकरी उठून पुढे गेला की त्याचा सगळा 7-12 त्या भजनात निघतोय. असंच करतोय, तसंच करतोय. त्याला काय स्वर आहे वे, त्याला काय एवढं येते वे? म्हणजे तुला अंतकरणापासून अंतकरण शुद्धी नाही. कशाला अंतकरण शुद्धी म्हणायची? अरे, शत्रूची सुद्धा निंदा न करणं हे वारकरी संप्रदायाचं अस्तित्व आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि आपण आपल्यातल्याच बसणाऱ्यांची चिंता करतोय. मग मला सांगा, आता घागर म्हणजे कळाली ना? मला सांगा, घागरीत पाणी का जाय नाही? कारण घागरीच्या आत काय आहे? हवा आहे. माझ्यासारखा मॅच जरा बरकुड्या क्रॅक आहेत म्हणून सांगा, नाहीतर मायकवर उडी मारली असते मी, लक्षात ठेवा. मग भले किती पण नावं ठेवू द्या, तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्ट हे न केनचित. मी असं जगतोय बघा महाराज, खरंच अंतकरणापासून सांगतो. तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच तेवढी नावं ठेवत्यात? अहो, गेले 8 वर्ष झालं मला बी नावं ठेवत्यात आणि सगळी एकच म्हणतात, तेच पाकिट जास्त आहे. म्हणू द्यात तिकडे, काय म्हणतात तिकडे. आपण आपल्या अंगाला ते लवलेश, मी त्यातलाच नाही हो. आपण आपल्या अंगाला लवलेश लावूनच घ्यायचा नाही लवलेश. तुम्हाला काय? अहो, मी कोण आहे? तुरब्याचा एक चिल्लर कीर्तनकार आहे. लोक आपल्या मनाच्या विरुद्ध झालं तर तुम्हाला नावं ठेवतील, यात काय नवल नाही. आमदारला नावं ठेवतील, यात काय नवल नाही. घरात काय वाईट घडल्यानंतर लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. आपण कोण आहे हो? दृष्टांत माझा संपला. घागरीच्या आत काय आहे? हवा आहे. षड्विकाराचे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार. ती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत घागरीत पाणी जात नाही. मग यासाठी एकच करावं लागेल, संतांचं दर्शन, संतांचं नामचिंतन आणि निष्काम भक्तीनं नामचिंतन, निष्काम सेवावृत्तीनं तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर तुमच्यातला भगवान परमात्मा प्राकट्यकरण होईल आणि तुम्हाला सर्वत्र काय दिसेल? सर्वाघटी राम देहा देही. सर्वांच्या
घटाघटात मटामटात घटाकाश मटाकाश महाकाश ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय दिसेल? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, एक नाम हरी, एक नाम आत्मा, एक हरी आत्मा जीव शिव समा, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबारायाने सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही अंतकरणापासून भगवान परमात्म्याचे नामचिंतन कराल त्यावेळेस तुम्हाला असं जाणवेल, त्यातला भेद निघून जाईल. हरी जीव आणि शिव यांच्यामधला जो भेद आहे तो सोडला तर चैतन्य एकच आहे असं ज्ञानोबारायाने अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. धावत्या भेटेत सांगतो, एक हरी आत्मा जीव शिव समा. धावत्या भेटेत ऐका, एक कुंभार होता आणि सुंदर अशी मडकी केलीत आणि भिजवलीत ती काय त्याला अग्नी दिला आणि बाहेर ती लोटकी अशी काय केलीत ठेवलीत विकायला आणि वळवाचा पाऊस लागला आणि पाऊस धो 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 पडला. मडकी होती ती भाजलेली होती त्यामुळं फुटली नाहीत. खरं काय झालं, त्या मडक्यात काय भरलं? पावसाचं पाणी भरलं आणि त्यांच्या घरात 8 वर्षाचा मुलगा होता. सकाळी 8ला उठला, सगळीकडे फिरलं, मडक्यात पाणी भरलेलं होतं. नंतर 12 वाजता तो गेला तर प्रत्येक मडक्यात त्याला एक काय दिसत होता? 12 वाजता त्या मडक्यात काय दिसणार? सूर्य दिसला. त्यानं बाबाला आपल्या प्रश्न केला, काय बाबा ही गाडगी किती आहेत? तर बाबा म्हणले 1000 गाडगे आहेत बाळा. आणि सूर्य किती आहेत? तर सूर्य एक आहे. बाबा खोटं बोलताय तुम्ही, 1000 सूर्य मी आता बघितल्यात. कुठं आहेत? दाखव बघू. दाखवल्यानंतर त्यानं प्रत्येक गाडग्यात एक एक काय दाखवला. आता मला सांगा, गाडग्यात दिसणारा सूर्य होता का एकच होता? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे ते एकच आहे. त्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. विठोबार कुमार तारी वाजवा तारी. आत्मा जीव शिव समान, वाया तू दुर्गमा न घाली मन. इतर तू दुर्गम साधनांच्या मध्ये वेळ वाया घालवू नकोस. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये सर्व काय आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराय तुम्ही इतकं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, इतकी या नामाची थोरी सांगितली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात, गीत गातात, तुम्हाला काय भेटलं? ज्ञानोबारायांनी शेवटच्या चरणात सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ. ज्ञानोबाराय म्हणतात, नामचिंतन करून करून हा वैकुंठ झालेला आहे माझा. भरला घनदाट हरी दिसे, जे माझ्या डोळ्याला दिसल मी नामस्मरण करून करून माझी वृत्ती, माझे डोळे, माझी दिशा, माझे चक्षु, माझ्या
चक्षुचे विषय, श्रवण इंद्रियाचे विषय काय झालेले आहेत? हरी झालेले आहेत. आणि हरी सगळा व्यापी विषय झाल्यामुळं हे जे जीवन आहे माझं हे वैकुंठ झालेलं आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडं व्यापक ज्ञानोबारायांना काय दिसतो? भगवान परमात्मा दिसतो. हा अभंगाचा थोडका मोडका चिंतन करायचा प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांच्याकडे बघून फक्त एकच ओवी म्हणतो, मारुती महाराज मागं उभारला सा. शिवाजी महाराज तुमच्या सगळ्यांच्या सरोडेकरांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. चिंतन करत असताना एखादा सिद्धांत जर इकडं तिकडं झाला असेल तर तो मला सांगा, म्हणजे मला ते सुधारणा करता येईल. आणि दुसरी गोष्ट, काय चुकलं असेल तर माझं नाही तुमचं महाराज, पण तुम्ही सिद्ध करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आणि शेवटी ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोले कावा कुडा विचुका पाबुले ते चोज करुनी माऊली रिजे जेवी. कुठं वेडा वाकडा पाऊल पडला असेल तर माफ करा. रामकृष्ण हरी. झालेली सेवेला पूर्ण विराम. अतिशय सुंदर असा हा सोहळा चाललाय. ह्या सप्त्याची स्तुती करण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. इतका परंपरागत चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. एक खरं सांगू का, सरोडे गावाबद्दल जर बोलायचं फोन केला होता तुम्हाला काय मॅडम परंगाला आलो की देतो तुम्हाला.